केक खायला आवडत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. साहोद रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण व्हेज केक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते प्रीमिक्सचा वापर केलेला आहे. इथे आपण 1 कप प्रीमिक्स घेतलेले आहे. जर अशा प्रकारचा कप नसेल तर वाटीच्या साहाय्याने देखील तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर अशा प्रकारे 1 कप प्रीमिक्स आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडे तेल घालणार आहोत. 1 चमचा तेलाचा देखील इथे वापर केलेला आहे. यात जास्त काही सामग्री नसते. तेल त्याचबरोबर पाणी व प्रीमिक्स एवढ्याच वस्तूंचा वापर करून आपण ही प्रीमिक्स आता जशी केकला कन्सिस्टन्सी हवी आहे ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत यामध्ये पाणी घालणार आहोत. व जसे आपण रिबनचे प्लेट्स बघतो तशा प्रकारे प्लेट्स पडायला सुरुवात झाली की तेवढ्या कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे, एकदम पाणी घालायचे नाही. व अशा रीतीने व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता. लिक्विड फॉर्म येईपर्यंत आपल्याला अशा रीतीने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. आता हा जो केकचा पॅन आहे याला थोडे आपण तेल लावून घेणार आहोत. तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. तेल लावून झाल्यानंतर यामध्ये थोडासा प्रीमिक्स पावडर किंवा जर मैदा पावडर असेल तर ते देखील तुम्ही घातले तरी काही हरकत नाही, किंवा असा जरी डबा ठेवला तरी काही हरकत नाही. पण इथे आपण थोडीशी पावडर घालून नंतर यावर स्प्रेड करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण तेल व्यवस्थित लावून घेतलेले, सर्व बाजू काने कोपरे सर्व आपल्याला अशा रीतीने तेल लावून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडीशी प्रीमिक्स पावडर घालून अशा रीतीने ती देखील सर्व बाजूंनी पसरून घ्यायची आहे. हे आपण तयार करून बाजूला ठेवून देऊ. एका कढईमध्ये अशा प्रकारचा स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून आपण हे प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेले होते. मंद आचेवर 15 मिनिट मी अशा प्रकारे प्रीहीट करून घेतलेले आहे. आता हे जे पॅन आहे यामध्ये आपण बनवलेले हे जे बॅटर आहे केकचे ते यामध्ये ॲड करायचे आहे. यामध्ये घातल्यानंतर थोडेसे अशा प्रकारे टॅप करून नंतर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने नंतर कशाच्याही साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे रेषा मारल्यासारखी करायची आहे, जेणेकरून यामध्ये हवा असेल तर ती देखील व्यवस्थित केक हा फुगत असतो व हवा निघून जात असते. हे सर्व आपले तयार झालेले आहे. आता आपण या स्टँडवर ठेवून याला मंद आचेवर, एकदम मंद आच म्हणजे संपूर्ण कमी आचेवर आपण अशा रीतीने केक बेक होण्यासाठी ठेवून देणार आहोत. साधारण 20 ते 25 मिनिटामध्ये हा केक बनत असतो. हे तुमच्या कशा प्रकारचे बॅटर बनले यावर देखील डिपेंड असते. तर अशा प्रकारे ट्रान्सपरंट काचेची जर डिश असेल तर ते देखील तुम्ही ठेवून केक हा बेक करू शकता. त्यामुळे आपल्याला समजते की केक कसा बेक झालेला आहे ते. इथे मी काही आईस क्यूब्स घेतलेले आहे, ते एका बाउलमध्ये घालून त्यावर दुसरा बाउल ठेवून दिलेला आहे. आता आपल्याला व्हिपिंग क्रीम तयार करून घ्यायची आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिपिंग क्रीम अवेलेबल आहेत, तर त्यामधील जी कोणती मिळेल ती घ्यावी. ती फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा वापरायची आहे तेव्हा अर्धा 1 तास बाहेर काढून ठेवावी. म्हणजेच ती नॉर्मल टेम्परेचरवर ठेवल्यामुळे काय होत असते तर ती पातळ होत असते. पातळ असलेली व्हिपिंग क्रीमसाठी जर आपण घेतली तर ती पटकन व्हिपिंग क्रीम छान होत असते. त्यामुळे जास्त करून पातळ असणारीच व्हिपिंग क्रीमचा वापर करावा. घट्टसर असणारी क्रीम जर असेल तर थोडे थंड होऊ द्यावे व त्यानंतर वापर करावा. आपण ही क्रीम सुद्धा 1 कप घेतलेली आहे. आता आपण व्हीप करून घेणार आहोत. अशा प्रकारचे जरी फिरका असेल तरी चालेल, किंवा दुसरा जो फिरका भेटतो तो जरी घेतला तरी चालेल. अशा रीतीने आपण आता व्हिपिंग करायला सुरुवात करणार आहोत. व्हिपिंग करत असताना यामध्ये आपण थोडी साखर घालणार आहोत. साखरची पावडर करून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये ॲड केलेली आहे 2 चमचा. व आता पुन्हा हे आपण व्हीप करून घेणार आहोत. पाण्यामध्ये साखर घालून आपण ठेवून देणार आहोत शुगर सिरप बनवण्यासाठी. इकडे आपला केक देखील रेडी झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. सर्व केक थंड झाल्यानंतर सर्व बाजूने थोडा थोडा त्याला सुट्टा करून घ्यावा व त्यानंतर अशा प्रकारे टॅप करून घ्यावे. तुम्ही ते पाहू शकता आपला सुरेख असा केक तयार झालेला आहे. हा जो स्पंज, याला स्पंज देखील असे म्हणतात. याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. खूप सुरेख असा आपला केक तयार झालेला आहे. तर आता हा जो स्पंज आहे याची आपल्याला लेयर करण्यासाठी याला कट करून घ्यायची आहे. केक सॉफ्ट असा बनलेला आहे. त्यानंतर आपण अशा रीतीने देखील तुम्ही कट करू शकता, किंवा जो धागा असतो तो धाग्याचा वापर करून देखील करू शकता. तर मी तुम्हाला एक प्रकार दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता आपण एक धागा घेतलेला आहे, तो अशा रीतीने पकडायचा आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने घट्ट पकडून हळूवार थोड्या थोड्या अँगलने खेचत आपल्याला एका साईडने सुद्धा आपण काढू शकतो व असेही काढू शकतो. मी दोन्ही प्रकार तुम्हाला इथे दाखवत आहे. सुरुवातीला चाकूच्या साहाय्याने व त्यानंतर थोडा कट झाल्यानंतर अशा प्रकारे धागा यामध्ये घालून घ्यायचा आहे व व्यवस्थित एका बाजूने थोडे थोडे खेचत अशा प्रकारे एका हाताने वर दाबत व एका बाजूने त्याला बाजूला करून घ्यायची आहे, जेणेकरून एकसारख्या जाडीचा त्याचा कट आपल्याला करता येईल.
हलक्या हाताने दाबत केकला आपण व्यवस्थित हे कट करून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता आपण धाग्याच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहे. आता कशा प्रकारे हा लेअर निघालेला आहे ते पाहून आपण घेण्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारे याला फ्लिप करून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळेत अशा प्रकारचा केक हा कट होत असतो. तुम्ही पाहू शकता आत पण जाळीदार असा आपला केक बनून तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला हे कट करून झाल्यानंतर आपण लेअर देखील करायला घेणार आहोत. व्हिपिंग क्रीम करून झाल्यानंतर ती फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे व त्यानंतर आता आपण याचे कलर बनवायला सुरुवात करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये सुरुवातीला जेवढी आपल्याला क्रीम आवश्यक आहे तेवढी आपण इथे ॲड करून घेणार आहोत व त्यामध्ये जो आपल्याला कलर ॲड करायचा आहे ते तुम्ही करू शकता. कलर 2 प्रकारचे असतात, जेलचा व पावडरचा. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. तर अशा रीतीने थोडी थोडी आपण क्रीम 2 वाट्यांमध्ये काढून घेतलेली आहे. इथे 2 रंगांचा आपण वापर करणार आहोत. तर त्यासाठी यामध्ये आपण हा लाल कलर घातलेला आहे. लाल कलर घातल्यानंतर ह्याला आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत क्रीम बरोबर. त्यामुळे गुलाबी असा रंग तयार होत असतो. व्हाईट क्रीम बरोबर लाल कलर मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला गुलाबी कलर तुम्ही ते पाहू शकता लगेच तयार होत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या वाटीमध्ये मी इथं पिवळा कलर घातलेला आहे. तो देखील मी यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झाल्यानंतर प्लास्टिकच्या अशा प्रकारे कोन बनवण्यासाठी जे आपण शेप बनवण्यासाठी आणतो तर ते यामध्ये घालायचे आहे. दोन्ही आपण कलर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घातलेले आहे कोणामध्ये व आता याचा आपण वापर करून डिझाईन बनवू शकतो. अशा प्रकारचे कोन बनवून नंतर आपण याला फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. इथे आपण जे शुगर सिरप बनवलेले आहे ते यावर केकवर व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे. केकमध्ये चांगली चव येण्यासाठी आपण ह्या शुगर सिरपचा वापर करतो, त्यामुळे व्यवस्थित याला स्प्रेड करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर व्हिपिंग क्रीम जी आपण व्हाईटवाली ठेवलेली होती ती अशा प्रकारे आपण या केकवर हळूहळू स्प्रेड करून घेणार आहोत. व्हिपिंग क्रीम सेट करून झाल्यानंतर ही फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे थोडी सेट होण्यासाठी व त्यानंतर याचे क्लिनिंगचे काम देखील आपण बाजूचे जर कडा काढायचे असतील तर ते देखील काढून घेऊ शकतो. पण फ्रीजरमध्ये ठेवणे हे गरजेचे आहे. आपण भरपूर केकच्या रेसिपीज पाहिल्या आहेत तर त्यामध्ये एवढे डिटेल सांगत नाहीत. तर केक करताना महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी एक लेअर झाल्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवावे लागते. त्यामुळे क्रीम ही सेट होत असते व त्यानंतर आपल्याला दुसरा लेअर बनवणे सोपे जात असते. तर त्यानंतर आपल्याला आपण हा दुसरा लेअर ठेवून दिलेला आहे व यावर पुन्हा आपण ही क्रीम अशा रीतीने स्प्रेड करण्यासाठी ठेवून दिलेली आहे व आता याला देखील आपण व्यवस्थित स्प्रेड करून बाजूच्या कडा देखील आपल्याला अशा रीतीने प्लेन करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राची काही क्रीम असेल तर ती आपण अशा रीतीने प्लेन करून देखील काढून घेऊ शकतो. आता यावर आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही बनवू शकता. सुरुवातीला मी काही छोटे काही मोठे अशा प्रकारचे सर्कल मध्ये आपल्याला अशा प्रकारे कोन फिरवून घेतलेले आहेत. तशा रीतीने तुम्हाला जशी हवी तशी डिझाईन करू शकता. त्याचबरोबर लास्टमध्ये अशा रीतीने सुद्धा तुम्ही अगदी कमी वेळेत बनणारी डिझाईन बनवू शकता. अगदी कमी वेळेत असा हा केक आपल्याला घरगुती पद्धतीने केक बनवता येऊ शकतो. मी ती डिझाईन नाही बनवली तर हे व्यवस्थित प्लेन करण्यासाठी मी सुरुवातीला क्रीम लावून घेतली व त्यानंतर आपण अशा रीतीने प्लेन करून घेणार आहोत व अशा प्रकारे लाईन्स हव्या असतील तर लाईन्स देखील करून घेऊ शकता. पिंक कलरची लेअर झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून दिले होते या केकला. आता येलो कलरची डिझाईन आपण यावर बनवत आहोत. सेम पद्धतीने आपण तीच डिझाईन बनवलेली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे देखील आपण थोडे डिझाईनचे डेकोरेशनचे काम करून घेणार आहोत. तुम्हाला जसे हवे तसं तुम्ही बनवू शकता, प्लेन देखील ठेवू शकता. पण अशा रीतीने जर एकदा केक बनवाल तर तुम्हाला अशा प्रकारचा केक खायला खूप आवडेल. हा नॉनव्हेज केक नाही तर व्हेज केक आहे, सर्वजण खाऊ शकतात. त्यामुळे रेसिपी जर आवडली तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व जास्तीत जास्त लोकांना अशा प्रकारच्या घरगुती केक बनवण्यासाठी तुम्ही देखील ही रेसिपी शेअर करू शकता. हीच रेसिपी तुम्हाला हिंदीमध्ये हवी असेल तर तुम्ही साऊज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला सबस्क्राईब करून तिथे देखील अशाच प्रकारच्या रेसिपीज हिंदीमध्ये देखील पाहू शकता.
अशा रीतीने आपण वरच्या बाजूला स्पॉट बनवले, तसेच आपण खाली देखील आपण अशाच प्रकारे येलो कलरचे थोडे स्पॉट बनवून घेणार आहोत. त्यामुळे डिझाईन ही छान दिसेल, म्हणून मी अशा प्रकारचे स्पॉट बनवून घेतलेले आहेत. शेवटी आवड तुमची आहे, तुम्हाला हवे तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता, जशी जमेल तशी बनवू शकता. अशा रीतीने आपला हा आता केक जवळजवळ तयार झालेला आहे. त्याचबरोबर पिंक कलरचे देखील आपण अशाच प्रकारचे डिझाईन खाली बनवून घेणार आहोत. घरगुती पद्धतीने आपण अशा प्रकारचा केक बनवू शकतो. पेस्ट्री आणून खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण एकदा केक बनवला तर याचे तुकडे करून पेस्ट्रीसारखे देखील मुलांना देऊ शकतो. लहान मुलेही खूप केक आवडीने खात असतात, तुम्ही ते पाहू शकता. अशाच रीतीने रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. अशीच रेसिपी पाहत जा, चॅनलला सपोर्ट करत राहा व जास्तीत जास्त लोकांना ही रेसिपी शेअर नक्की करा. साऊज रेसिपी स्पेशल केक एकदा ट्राय करून नक्की पहा. खूप सुंदर बनतो व चवीला देखील चांगला व अप्रतिम असा असतो. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.